नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. नांदुरा शहर प्रतिनिधी सय्यद इम्रान यांची रिपोर्ट. आज दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी नांदुरा येथे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक तथा बांधकाम सभापती रामसिंग ठाकूर यांच्या पुढाकारातून प्रभाग 7 मधील पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटला. दिलेला शब्द कृतीतून पूर्ण. प्रभाग 7 मधील पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटला. नांदुरा नगर परिषदेचे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक तथा बांधकाम सभापती रामसिंह रमेशसिंह ठाकूर यांनी प्रभाग क्रमांक 7 आनंद चौक येथील नागरिकांना दिलेला शब्द अखेर कृतीतून पूर्ण करून दाखवला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या प्रभागात पाण्याची तीव्र आणि गंभीर समस्या निर्माण झाली होती. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. निवडणुकीदरम्यान प्रभागातील जनतेला दिलेल्या आश्वासनाची जाणीव ठेवत नगरसेवक रामसिंह ठाकूर यांनी या प्रश्नाकडे प्राधान्याने लक्ष दिले. आमचे लोकप्रिय भाजप नेते श्री सुधीरभाऊ मुरेकर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आनंद चौक परिसरात नवीन विद्युत पंप बसविण्यात आला, ज्यामुळे पाणी पुरवठ्याची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागली आहे. विद्युत पंप कार्यान्वित झाल्यामुळे प्रभाग क्रमांक 7 मधील घराघरात नियमित व पुरेसा पाणीपुरवठा सुरू झाला असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेली गैरसोय दूर झाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. जनतेचा विश्वास, दिलेला शब्द आणि विकास हाच आमचा राजकीय धर्म या भूमिकेवर ठाम राहत नगरसेवक रामसिंह ठाकूर यांनी जनतेच्या मूलभूत गरजांसाठी कटिबद्ध असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या कार्याबद्दल प्रभाग क्रमांक 7 मधील नागरिकांनी नगरसेवक रामसिंह ठाकूर तसेच भाजप नेतृत्वाचे मनापासून आभार मानले असून भविष्यातही अशाच विकासाभिमुख कामांची अपेक्षा व्यक्त केली आहे. नमस्कार, मी मनोहर जोशी, वार्ड नंबर 7 जंगली महाराज मंदिर महादेव गोरक्षांनी संस्थान येथील श्री आमचे परममित्र नगरसेवक रामसिंगजी ठाकूर यांचे आमच्या एका शब्दावर आम्ही ज्यांना विनंती केली की आमचं बांधकामाचं काम आहे किंवा पाण्याची इथे बऱ्याच समस्या आहेत आणि या समस्येचे निराकरण व्हायसाठी आम्ही एकदाच त्यांना म्हटलं फक्त की सर तुम्हाला हे काम करावं लागतं, एवढं बोरिंग आहे, बोरिंगमध्ये मशीन बसवून द्या. त्यांनी आम्ही एक शब्दावर मान देऊन आणि तुमच्या एका शब्दामध्ये काम केल्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो. त्याच्यानंतर आमचे एक मित्र या सर्वांनी यांचे परम मित्र अक्षय चव्हाण, रामकिसनजी ठाकूर यांनी एका शब्दावर आमचे काम केल्याबद्दल यांचे मी धन्यवाद करतो. आणि असेच नगरसेवक हेच भावी नगरसेवक होण्याच्या मी पात्रतेचे समजतो की कोणत्याही माणसाचा सामान्य मनुष्य जरी गेला तरी त्याचं काम एका शब्दावर होणं हे आवश्यक आहे. आणि मी सर्वांना कळकळीची विनंती करतो की ह्या अशाच नगरसेवकांना सहाय्य केलं पाहिजे. धन्यवाद.